तर सकाळी सकाळी बघा आज लवकर आवरलं आहे, कारण थोडंसं बाहेर जायचं ना, त्यामुळे किचन वाटा वगैरे आवरून घेतला. स्वयंपाक झाला. तर स्वयंपाकामध्ये मस्त वांग्याची भाजी बनवली बघा, आणि थोडीशी भेंडी बनवली होती मुलांच्या डब्यासाठी. तर ज्यांना जे आवडते ते डब्याला घेऊन जातात. तर चपात्या बनवल्या, आणि आता किचन वाटा वगैरे आवरून घेतले, घरं वगैरे व्यवस्थित अशी झाडून घेतली. चाललंय सकाळी सकाळी आवरायचं काम. तर हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका, आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा सकाळी सकाळी आता 8 वाजलेले आहेत, आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. देवपूजा काय नाही आहे, कारण मी करत नाही देवपूजा. आणि आता आज मी बाहेर जाणार आहे. काही कारणास्तव देवपूजा करत नाही, कारण ताई काय बोलतील की तुम्ही देवपूजा का करत नाही. तर असं काय व्हायला नको म्हणून नाही करत मी. तर चला आता जायचं आहे आम्हाला बाहेर. तर कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, ते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर सकाळ सकाळ चालली बघा आवरायचं काम. तर बघा सकाळी सकाळी ना बाहेर जायचं होतं, तर मग लवकर उठावं लागतं, आवरावं लागतं. आणि मुलांची शाळा पण भरली होती. तर माझ्या तिन्ही पण मुलांची शाळा ना जरा लवकरच भरली होती, कारण 8 तारखेला. तर शाळा चालू झाली होती, त्यामुळे मग त्यांचा डबा वगैरे बनवावा लागतो. तर मग मी सकाळी सकाळी लवकर उठले होते ना, असं कुठं बाहेर जायचं म्हणलं तर लवकरच उठावं लागतं. तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं किचनमधलं, पण आता बेडरूममधलं आहो बंटी ते सगळे झोपले होते ना, तर मग त्यांची अंथरुणं काढायची राहिली होती बघा. तर मग आता ती कामं आता आपल्याकडंच असतात. तर चाललं होतं अंथरुणं काढायचं काम. तर समृद्धी माझा व्हिडिओ शूट करत होती बघा, आणि हा व्हिडिओ माझा शूट केलेला मला माहीतच नाही तिने कधी घेतला. तिने सांगितला पण नाही, आणि माझं चाललं होतं. त्यानंतर मग सगळी अंथरुणं अशी काढून घेतली, आणि सगळे बेडरूम झाडायचं राहिलं होतं, तर मग बेडरूम पण लगेच झाडून घेतलं. तर अशी घाई गडबड असते, कुठं जरी जायचं म्हणलं ना तरी आपल्याला ही कामं आवरून जावंच लागतात. तर बघा ती सगळं झालं, आणि त्यानंतर मग मुलांचं सगळं आवरून दिलं होतं. समृद्धीच्या वेण्या पण मी घालून घेतल्या. त्यानंतर बघा मिस्टर घेऊन चालले होते मुलांना शाळेमध्ये. तर स्कूटीवर घेऊन चाललेत बघा. त्यांचा डबा बॉटल वगैरे सगळं दिलं. त्यानंतर सगळी कामं आवरली, आणि नंतर मैत्रिणीचा फोन आला की आम्ही निघालो, ये लवकर म्हणून. तर मग मागच्या बिल्डिंगपाशी गेले मी. तर बघा आम्ही सगळ्याजणींना या गाड्यांवरती जाणार होतो दौंडला. तर दौंडला आमचं सगळ्यांचं काम होतं ना, त्या कामानिमित्त आम्ही चाललो होतो गाड्यांवरतीच. तर एका गाडीवरती दोघी दोघी बसलो होतो बघा. तर चाललो होतो. तर हा व्ह्यू तुम्हाला आमच्या घराजवळचाच आहे. तर गाडीवर जाताना ना एकदम असं सकाळचे वातावरण होतं, पण एवढं काय जास्त ऊन नव्हतं. आभाळाचंच वातावरण तयार झालं होतं पावसाचं, तुम्ही पाहू शकता. आणि भारी वाटत होतं, आणि थोड्याशा गप्पा मारत पण चाललो होतो. आणि तर आता चाललो आहे बघा आम्ही नाश्ता करायला. तर काम काय अजून आमचं झालं नाही. तर चला आम्ही इथं वेळ लागणार आहे ना, त्यामुळं मग नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलं आहे. कुठलं हॉटेल आहे हे? राजधानी हॉटेल आहे. तर इथं आता नाश्ता करणार आहे काहीतरी, बघू नाश्त्यासाठी, कारण आत्ता वाजले आहे जवळजवळ 11:30, आणि तसेच सगळे आले चहा वगैरे पिऊन. तर बघा हे हॉटेल आहे. हे आतमध्ये कसं आहे ते माहीत नाही, आलं इथं. आणि इथं बघा आंब्याचं झाड आहे, मस्त गार सावली आहे. असं वाटतं इथं बास टाकून बसावं. रोड क्रॉस नाही केला तसं सरळ पुढे छान आहे, मस्त आहे, मोठं आहे मग आंब्याचं झाड. तर बघा आम्ही हॉटेलमध्ये आतमध्ये आलो सगळ्याजणी. तर मग आल्याच्या नंतर बसलो. तर इथं जास्त एवढी गर्दी नव्हती, पण भरपूर लोक येत होते बरं का, कारण इथली टेस्ट खूप छान होती. तर हँडवॉश वगैरे केला, आणि नंतर आम्ही सर्वांनी डोसेच मागवले. तर डोस्यामध्ये ना बटाटा चटणी, नारळाची चटणी आणि सांबार होतं. तर टेस्ट खूप छान होती. तर सगळ्यांसाठी डोसेच मागवले होते आम्ही, कारण नाश्ता करायचा होता ना त्यामुळे. तर बघा नाश्ता वगैरे आमचा करून झाला. आता ह्या चालल्यात परत. आणि इकडे बघा ही चाललं आहे आम्हाला आंबा सापडला बरं का. ह्या आंब्याच्या झाडाखाली आल्याबरोबर गाडी लावली, ती चाकापाशी सापडला होता पाड. आणि इकडे चाललं आहे पाड खायचं काम. गोड आहे का? लय गोड आहे, लय आवडतो बरं का आंबा. तर चला. तर बघा आम्ही नाश्ता वगैरे केला, आणि नंतर मग आलो ऑफिसमध्ये. तर येऊन बसलो होतो. तर मस्त अशा गप्पा वगैरे चालल्या होत्या बघा.
तर त्यानंतर मग निघालो घरी. काम आमचं झालं आणि घरी निघालो. तर घरी यायच्या वेळेस जवळजवळ आम्हाला 5 वाजले होते. तर येताना आहे ना या मैत्रिणीला कॉफी प्यायची होती, कोणाला चहा प्यायचा होता. तर आता तुम्हाला तर माहीतच आहे मी चहा कॉफी वगैरे काही घेत नाही. तर मग माझ्यासाठी मी लस्सी मागवली आणि सगळ्यांनी कॉफी घेतली. त्यानंतर मग निघालो घरी. तर बघा कॉफी पिण्यासाठी ना खूप एक्सायटेड होत्या बरं का ह्या, कारण ह्यांना आहे ना खूप थकवा आला होता आणि खूप बोर झालं होतं, कारण आम्ही सकाळी 9 वाजता घरातून निघालो होतो आणि आता 5 वाजले होते. म्हणजे अख्खा दिवस आमचा फिरण्यातच गेला. तर मग आम्ही आलो चौफुल्यावरती. तर चौफुल्यावरती आल्याच्या नंतर इथं एक ट्रॉफ्याचं दुकान आहे. तर तिथं माझ्या मैत्रिणीला ट्रॉफ्या पाहिजे होत्या, कारण तिचं पार्लर आहे ना, तर त्याच्यासाठी लागत होत्या तिला. तर मग तिथं गेल्याच्या नंतर इथं पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा होती. त्यानंतर देवाच्या मूर्त्या होत्या, लहान मोठ्या ट्रॉफ्यासुद्धा इथं होत्या. तर खरंच खूप भारी वाटलं बरं का मला. लई छान छान ट्रॉफ्या होत्या त्या दुकानामध्ये, मला खूप आवडल्या. त्यानंतर तिथे स्वामींची मूर्तीसुद्धा होती, त्याचीसुद्धा मी प्राईज विचारली, पण 1200 रुपये सांगितली. तर म्हटलं चला नंतर घेऊ. बघा 6 वाजले आम्हाला दौंडवरून घरी येता करता. तर येताना ना इतकं ऊन तर कमी झालं होतं, पण इतकं वारं सुटलं होतं ना, सगळं डोळ्यामध्ये गेलंय बघा. आणि खूप थकलोय आता, आम्ही सगळ्याजणी थकलो होतो. आणि आता घरी आल्याच्या नंतर माझी कपडे बाकी होती बरं का धुण्याची, कारण सकाळी लवकरच आवरून गेलतो आम्ही. तर मग माझी कपडे धुवायची राहिली होती, बाकी सगळं आवरलं होतं. मुलं पण शाळेत गेली होती. तर आता मुलं पण शाळेतून आली, त्यांचा अभ्यास चाललाय. समृद्धी ट्युशनला गेली होती, ती ट्युशनवरनं घरी आली आणि आता जेवण चाललंय तिचं. तर माझी कपडे जी राहिली होती ना, ती माझ्या मुलींनी धुवून वाळायला घातली आणि वाळून घड्या घालून ठेवल्यात बघा. तर थँक्यू त्यांना. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय.